लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। 20 मेला नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे। या संदर्भात आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे। तुम्ही पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। 20 तारखेला निवडणूक होते। मला असं वाटतं का बराचसा वेळ या ठिकाणी मिळालेला आहे। आज 16 एप्रिल आहे, 16 मार्च आहे आणि 20 मेला मतदान आहे नाशिकसाठी। जवळजवळ 2.25 महिन्याचा कार्यकाळ या ठिकाणी मिळणार आहे। आपला जवळजवळ पहिला टप्पा म्हणजे 80 ते 85% मतदारसंघ हा फिरून झालेला आहे। परंतु आता उर्वरित जशी एखादी परीक्षा असते तर मला असं वाटतं का तो परीक्षेचा बराचसा काळ त्या ठिकाणी मिळाला आहे आणि म्हणून 2-3 वेळा रिपिटेशन 3 वेळा होईल आणि निश्चित जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्हाला जाण्याची संधी या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून आणि आपले कामही देखील घेऊन जाता येईल। तुम्हाला मागच्या 2 निवडणुकांचा अनुभव आहे। मागच्या वेळेसचा कालावधी आणि हा कालावधी किती अंतर वाटतंय? खरं तर मागच्या काळामध्ये आपल्या नाशिकची निवडणूक ही मागच्या आणि त्याच्या मागच्याला 23 एप्रिल आणि 26 एप्रिल अशा वेळेस झाली होती। परंतु ही जी निवडणूक आहे ही आणखीन 1 महिना जवळपास लेट झालेली आहे। परंतु मग यामध्ये अधिक काळ म्हणजे आता आचारसंहिता लागली त्यामुळे कुठले शासकीय कामं देखील होणार नाहीये आणि प्रत्येक राजकीय पक्षाला उमेदवार देखील या ठिकाणी जाहीर करावे लागतील आणि त्यांना म्हणजे ज्याला 19 एप्रिलला निवडणूक आहे त्याच्यासाठी खूप सोयीचं आहे। म्हणजे बऱ्याचशा उमेदवारांचं फिरणं हे ज्यावेळेस निवडणुका जवळ येतात तर त्यावेळेस जवळजवळ फिरणं होऊन जातं। जसं मी आज एक फेरी माझी झालेली आहे। परंतु 19 एप्रिलच्या उमेदवारालाही सारखंच मेहनत आहे आणि 1 जूनला जो मतदान होणार आहे त्या उमेदवाराला देखील त्या उमेदवाराला 2.5 महिने कष्ट करायचे आहेत। हा खूप मोठा कार्यकाळ मला असं वाटतं आहे। परंतु ठीक आहे, जसं निवडणूक आयोगाने ज्या तारखा दिल्या त्याप्रमाणे आम्हाला देखील अधिक लोकांपर्यंत जाण्याची संधी या ठिकाणी माध्यमातून मिळेल। पण एवढा कालावधी सर्व यंत्रणा तुम्हाला पण राबवावी लागणार आहे। जो निवडणुकीचा टेम्पो असतो तो देखील टिकवावा लागणार आहे। हे अवघड वाटतंय का सहज वाटतंय? नाही, मला असं वाटतं की निश्चित थोड्याफार प्रमाणामध्ये, कारण आता 19 एप्रिलला जो उमेदवार मतदान करणार त्याला देखील तीच मेहनत करावी लागणार आहे आणि 1 जूनला जो करणार आहे त्याला त्याच्या पुढे म्हणजे 19 एप्रिल नंतर 19 मे त्याला 1.5 महिना अधिक मेहनत करावं लागणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं का थोडा कार्यकाळ 2 याच्या मतदानाचा एक थोडा कमी असायला पाहिजे होतं। आणि महाराष्ट्रात 5 टप्प्यामध्ये मतदान होते, पहिल्यांदाच एवढं मोठ्या प्रमाणात होते। त्यावर देखील आता प्रश्न उपस्थित केला जातो की महाराष्ट्रात एवढी गरज काय वाटतं? खरं तर कमीत कमी टप्प्यांमध्ये निवडणुका होणं अपेक्षित आहे। तशा प्रकारच्या यंत्रणा निवडणूक आयोगाने आता ज्या काही आहेत त्याप्रमाणेच काय केलेल्या असाव्यात, परंतु कमीत कमी टप्पे असणं आवश्यक आहे। हे आहेत नाशिकचे खासदार हेमंत गोडसे। पुन्हा एकदा निवडणुकीला ते सामोरे जात आहेत। निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे, परंतु आजपासून साधारणतः 20 मे पर्यंत एवढा मोठा कालावधी त्यांना प्रचार यंत्रणा राबवावी लागणार आहे। सर्व कार्यकर्त्यांना सांभाळावं लागणार आहे। त्याचा एक फायदा निश्चित आहे की वारंवार अनेक वेळा म्हणजे लवकर निवडणूक झाली असती तर 1 ते 2 फेऱ्या झाल्या असत्या, आता 3 ते 4 फेऱ्या त्यांच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये होऊ शकतील। केवळ हेच नाही तर नाशिक आणि दिंडोरी दोनही लोकसभा मतदारसंघामध्ये असं चित्र बघायला मिळणार आहे। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।